त्यानं सृष्टी रचली, त्यानं ह्या पृथ्वीला निर्माण केलं आणि त्यानं जीवन दिलं. लहान मोठे सगळे प्राणी खेळीमेळीनं राहत होते, पण त्यानं आपली सर्वश्रेष्ठ निर्मिती शेवटी केली. त्यानं मनुष्य बनवला. स्वर्ग सुंदर मनमोहक ही दुनिया आहे, इथे कधीही नव्हती कल्पना. प्रेमात नाहती आपल्याला बनवलं जेणेकरून आपण त्याच्या सोबत मैत्री करू शकू. परमेश्वर वसे 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 माहित आहे, आपण त्याच्या बागेत राहत होतो. सगळं काही छान चाललेलं. जोवर आदाम आणि हव्वानं परमेश्वराची आज्ञा मोडली नाही. तू ते फळ खाण्याचा कधी विचार केलास का? तेच जे खाऊ नका असं परमेश्वराने सांगितलेलं. खाण्याकरता इतकं सगळं पुरेसं नाही का? आहे, पण सहजच ते मला चाखून पाहायची इच्छा आहे. परमेश्वर खरंच म्हणाला का या बागेतलं कुठलंही फळ खाऊ नका? नाही, आम्ही सगळ्या झाडांची फळं खाऊ शकतो, पण परमेश्वराने म्हटलंय की बागेच्या मधोमध असलेल्या झाडाचं फळ खाऊ नका. हेच ते झाड. तू पण याला हात लावू नकोस, नाही तर तू पण मरशील. तुम्ही काही मरत नाही. परमेश्वरालाही माहित आहे की या झाडाचं फळ जर तुम्ही खाल्लं तर तुमचे डोळे उघडतील. तुम्ही अगदी त्याच्या सारखेच बनाल, बऱ्या वाईटाची ओळख असणारे. हव्वा, हे घे. परमेश्वराची आज्ञा मोडल्यानं आपण त्याच्यापासून दूर झालो आणि सगळं बिघडलं. आपण हिंसक बनलो, आपण एकमेकांना दुखावू लागलो, आपण हावरट आणि स्वार्थी बनलो, आपण एकमेकांवर प्रेम करणं विसरलो. पण परमेश्वराचं आपल्यावर इतकं प्रेम आहे की तो आपल्याला त्याच्या जवळ आणू इच्छितो. म्हणूनच त्यानं आपला पुत्र पाठवला. त्याचं नाव होतं येशू. येशू जो देवाचा पुत्र होता, मनुष्य रूपानं आपल्यात आला. मरिया नामक एका स्त्रीच्या पोटी त्याचा जन्म झाला. मरिया आणि तिच्या पतीनं म्हणजेच योसेफानं आपल्या मुलासारखं त्याचं संगोपन केलं.
येशूच्या जन्माची घोषणा करण्याकरता देवानं देवदूतांना पृथ्वीवर पाठवलं आणि देवदूतांनी मेंढपाळांना त्याच्या स्वागताकरता पाठवलं. हे खरं आहे, जे देवदूतांनी सांगितलं ते खरं आहे. मोठा झाल्यावर त्याला बाप्तिस्मा देण्यात आला. बाप्तिस्मा देत असताना स्वर्गातून एक वाणी ऐकू आली, जी म्हणाली, हा माझा पुत्र आहे, जो मला फार आवडतो, मी ह्याच्यावर प्रसन्न आहे. परमेश्वराचा पुत्र 40 दिवस न खाता पिता उपवास आणि प्रार्थना. ही कुठली परीक्षा आहे की तुझ्या पित्याची आज्ञा आहे? भूक लागली का? जर तू परमेश्वराचा पुत्र असेल तर या धोंड्याला भाकर बनवून दाखव. असं लिहिलं आहे की मनुष्य केवळ अन्नाने नाही तर परमेश्वराच्या मुखातून बाहेर पडलेल्या प्रत्येक वचनाने जगेल. जर तू परमेश्वराचा पुत्र असेल तर मार उडी. कारण असंही लिहिलं आहे की परमेश्वर देवदूतांना आज्ञा करेल आणि ती तुला झेलतील आणि तुझ्या पायाला धोंड्याची ठेची लागू देणार नाही. असंही लिहिलं आहे, परमेश्वराची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करू नकोस. मी हे सगळं तुला देईन जर तू माझी आणि फक्त माझीच उपासना केलीस तर. निघून जा सैताना. लिहिलं आहे की तू केवळ आपल्या प्रभू परमेश्वरालाच नमन कर आणि त्याचीच उपासना कर. पुन्हा भेट होईलच. मी पाहू शकतो, येशूने माझे डोळे बरे केले. मी सगळं पाहू शकतो. मी आंधळा होतो पण आता मी बघू शकतो. आता उद्या या. क्षमा करा. आता उद्या नाही. हा चमत्कार करणारा सगळ्यांचा लाडका होत चाललाय. हो, याची प्रसिद्धी तर वाढतच चालली आहे. तो चांगला माणूस आहे. निकोदेमस, तो आपल्यापैकी नाही. नाही, तुम्ही उद्या या. मी म्हटलं तुम्ही उद्या या. ते तुम्हाला उद्या भेटतील. धन्यवाद योहान. यहूदा, हरकत नाही. येशू, येशू, येशू.
निकोदिमस, तुम्ही अंधारात काय करत आहात? येशू, नक्कीच तुम्हाला परमेश्वराने पाठवलं असणार, नाही तर तुम्हाला हे चमत्कार करताच आले नसते. तुम्हाला परमेश्वराचं राज्य पाहण्याकरता तुमचा नव्याने जन्म व्हायलाच हवा. पण एका माणसाला पुन्हा जन्म घेणं कसं शक्य आहे? ऐका, मनुष्य बालकाला जन्म देतो, पण केवळ परमेश्वराचा आत्मा त्यात प्राण देऊ शकतो. पण हे कसं काय शक्य आहे? परमेश्वराचं या जगावर इतकं प्रेम आहे की त्याने आपला पुत्र पाठवला, आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याला सार्वकालिक जीवन लाभेल. त्याच्या आत्म्याचा कधीच नाश होणार नाही. परमेश्वराने आपल्या पुत्राला यासाठी नाही पाठवलं की तो लोकांमधले दोष शोधेल, त्याला लोकांच्या बचावाकरता पाठवलं. जे सत्यात जीवन जगत नाहीत त्यांना प्रकाशापेक्षा अंधार आवडतो, पण जे सत्यात जगतात ते प्रकाशात येतील. म्हटलं जातं की शेजाऱ्यावर प्रेम करा व शत्रूचा द्वेष. मी म्हणतो शत्रूवर प्रेम करा व जे तुमचा द्वेष करतात त्यांचं भलं करा. जे तुमच्याबद्दल वाईट बोलतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, आणि जे अत्याचार करतात त्यांच्यासाठी दयेची याचना करा. तेव्हा तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्यासारखे बनू शकाल. तो सूर्याचा प्रकाश चांगल्या व वाईट दोन्ही लोकांवर पाडतो. तो चांगल्या व वाईट मला वाटलं तो मसीहा असेल, रोमी सत्ता संपवून क्रांती घडवून आणेल. नुसताच बोलत राहणार नाही, आणि ते पण आपल्या शत्रूवर प्रेम करण्याच्या गोष्टी. ज्यांना तुम्ही आवडता त्यांच्यावरच प्रेम केल्यास परमेश्वराला तुम्ही आवडाल का? मी ऐकलंय की हे लोकांना बरं करतात. जगातारांना पण त्यांचेच मित्र आवडतात. कालेब, उगाच आशा बाळगू नकोस. तुझ्या भावाला बरं करण्यासाठी जास्त गुणी माणूस हवा. हा विचार सोडून दे. इतरांना तसंच वागवा जसं इतरांनी तुम्हाला वागवायला हवं. फरक पडतोय. कसं काय झालं? हा माणूस त्रासदायक आहे. तो स्वतःला परमेश्वर समजतोय. याकोब, काही हरकत नाही. सध्या सगळे जण आपल्याऐवजी त्याचा ऐकतायत. ही वेळ पण निघून जाईल. हे कसं काय झालं? आपण इथे का थांबलो? आपल्याला आत जाता येणार नाही. हरकत नाही कालेब, तू प्रयत्न तर केलास. पण तो तुला बरं करू शकतो. माझ्याकडे एक उपाय आहे, चला. माझं बाळ बरं झालं. धन्यवाद येशू, धन्यवाद. तुम्ही वर छतावर काय करताय? हरकत नाही पेत्रस, पहा. मित्रा, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. पापांची क्षमा झाली? क्षमा केवळ परमेश्वर करू शकतो. स्वतःला परमेश्वर समजतोय. तुम्ही धर्मशिक्षक आहात, तर मला सांगा, या माणसाला सांगणं सोपं आहे का की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे? किंवा मग असं सांगणं की उठ, चटई उचल आणि आपल्या घरी जा? हे लक्षात ठेवा की मला हे दोन्ही करता येतं. उठ, तुझी चटई उचल आणि घरी जा.
कालेब, विश्वास बसत नाहीये. किती बरं वाटतंय मला. हा तर चमत्कारच झाला. चटई विसरलो होतो. कालेब, चल निघूया. कालेब, चल निघूया. तो आपल्याला कमी लेखत होता. आता मला तुझं पटतंय याकोब. याचं काहीतरी करायलाच हवं. करायला हवं म्हणजे नक्की काय? मला म्हणायचंय की याला आपण संपवून टाकू, नष्ट करून टाकू. असं? हा, आता मला कळलं. अरे अरे थांब. आई तुला बघून किती खुश होईल. मी आज जाऊन तिला चकित करीन. नाही कालेब, बघू नकोस. रोमी शिपाई गुन्हेगाराला क्रूसावर टांगतायत. आपण मागच्या रस्त्याने घरी जाऊया. बेनियामिन, बोल. जर कोणी चोरी केली तर त्याला सुद्धा क्रूसावर चढवतात का? मला नाही माहित. रोमी शिपाई त्यांच्या मनाला येईल ते करू शकतात. हो हो, मी आजच परतलो. अरे ऐका, येशूने मला जी शक्ती दिली त्याने एक आंधळा पाहू लागला. हो हो, आणि माझ्याद्वारे एक लहान मुलगी चालू लागली. होय, मरियम आणि मार्थाला भेटून बरं वाटलं. येशू, येशू, माझ्या मुलावर दया करा. तुमच्या शिष्यानी बरेच प्रयत्न केले पण ते त्याला बरं नाही करू शकले. त्याला माझ्याकडे आणा. हा कधीपासून असा आहे? त्याचे हे हाल लहानपणापासूनच आहेत. दुष्टात्मे त्याला कधी आगीत तर कधी पाण्यात टाकतात. येशू, दया करा आणि जमल्यास आम्हास मदत करा. जमत असल्यास जे विश्वास ठेवतात ते काहीही करू शकतात. माझा विश्वास आहे, पण तो दृढ करण्यास मला मदत करा. मी तुला हुकूम देतो, या मुलाला सोडून जा आणि ह्याला पुन्हा कधीच त्रास देऊ नकोस. हा मुलगा तर मेला. वाईट झालं नाही. हो ना. मेलेला मुलगा जिवंत झाला. बाबा, माझ्या बाळा, माझ्या बाळा. येशू, आजचा दिवस चांगला होता ना? हो होय, चांगला होता. मला विश्वासघाताने कुणाच्या तरी स्वाधीन करण्यात येईल. आणि ते मला मारून टाकतील. पण मरणाच्या तिसऱ्या दिवशी मी पुन्हा जिवंत होईन. याचा अर्थ काय? मला नाही माहित, पण असं का होईल?
तुम्ही सणाकरता येरुशलेमात आला आहात तर हे पहा. मी तर म्हणतो की त्रास वाढायच्या अगोदरच त्याला मारून टाकायला हवं. थोडं थांबायला हवं. इतकी घाई बरी नाही. नाही, आत्ताच आपण खूप वाट पाहिली. आपण कोणालाही असंच मारू शकत नाही. अजून काहीच उपाय नाही. तो आणखी त्रासदायक होण्या अगोदर आपण त्याचं काहीतरी करायलाच हवं. आपण असं काही करू की रोमी शिपायांना क्रुसावर चढवण्याकरता आणखी एक गुन्हेगार सापडेल. पण आपण जरा वाट पाहूया. सणाकरता शहरात खूप लोक आले आहेत. दंगलही होऊ शकते. ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्यांचा त्याच्यावरही विश्वास आहे ज्याने मला पाठवलं आहे. काय मला क्रांतिकारी ज्यांनी पाहिलं आहे त्यांनी मला पाठवणाऱ्याला पण पाहिलं आहे. मी या जगात प्रकाश बनून आलो आहे. ज्यांना माझ्यावर विश्वास नाही ते अंधारात राहतील. येशूचा शिष्य आणि इकडे आम्ही तुझ्यासाठी काय करू शकतो? येशूला मी तुमच्या स्वाधीन केलं तर तुम्ही मला किती पैसे द्याल? तुला हे जमेल? एक, दोन, तीन, चार, पाच. सत्तावीस, 28, 29, 30. योग्य वेळ आल्यावर मी तुम्हाला कळवेन. पेत्रस, याकूब, योहान, या. तुम्ही इकडेच थांबा. मी अस्वस्थ आहे. असं वाटतं माझा जीव जाईल. इकडेच थांबा आणि मी येईपर्यंत जागे राहा. बरं, ठीक आहे. हे सगळं काय चाललंय? माहित नाही, पण मी येशूला इतकं अस्वस्थ कधीच नाही पाहिलं. माझ्या बाबा, शक्य असल्यास मला या त्रासातून पार जाऊ देऊ नकोस. पण माझ्या इच्छेनुसार नाही तर तुझ्या इच्छेनुसार होऊ दे. जा, हत्यारं घेऊन या.
मी परत येईपर्यंत तुम्हाला जागं राहता आलं नाही? आम्ही येशूला कसं ओळखायचं? येशू कोण आहे हे कोणीतरी पुढे जाऊन इशारा दाखवायला हवं. नाही, मी ज्याच्या गालाचं चुंबन घेईन तोच येशू असेल. मला धरून देण्याची ती वेळ आली आहे. उठा. माझा विश्वासघात करणारा इथे पोचला आहे. तुम्ही कोणाला शोधत आहात? नाझरेतच्या येशूला. तो मीच आहे. तुम्ही कोणाला शोधत आहात? नाझरेतच्या येशूला. मी म्हटलं की तो मीच आहे. तुम्ही जर माझ्या शोधात असाल तर इतरांना इथून जाऊ द्या. कसे आहात येशू? तू चुंबनाने माझा विश्वासघात करशील? बस करा. फेकून देतो सुरा. हिंसाचाराने वागाल तर हिंसाचारानेच मराल. माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे मी दुःख सहन करीन. येशू, काहीतरी करा. त्यांना थांबवा. तुम्हाला माहित नाही का? मी म्हटल्यास माझा पिता स्वर्गातून देवदूतांची फौज पाठवू शकतो. पण मग शास्त्रात जे त्यांनी लिहिलंय ते पूर्ण कसं होईल? मागे व्हा, मागे व्हा. चला मागे व्हा. चला. चल रे. चल. तू याची मदत कर. चल लवकर. चल. चल. आधी या 2 चोरांना घे आणि या येशूला शेवटी घे. नाही नाही नाही. सोडा.
हे बाबा, यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहेत त्यांना कळत नाही. माझ्या बापा, देवा, माझा त्याग का केलास? तू देवाचा पुत्र आहेस ना, तर वाचव स्वतःला आणि आम्हालाही. तुला देवाची भीती नाही का रे? आपण आपल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहोत, पण यांनी तर काहीच केलं नाही. तुमचं राज्य येईल तेव्हा माझी आठवण ठेवा. मी तुला वचन देतो की तू आज माझ्यासोबत सुखलोकात असशील. सर्व पूर्ण झालं आहे. हे पित्या, मी स्वतःला तुझ्या हाती सोपवतो. शिपाई, तो मेला की नाही ते बघा. ठीक आहे. हा मनुष्य खरोखर परमेश्वराचा पुत्र होता. शरीर नेण्यासाठी ही परवानगी आहे. योसेफ, योसेफ, थांब, मी मदत करतो. निकोदिमस, तुला सगळ्यांना हे सांगायचं आहे की तू ह्याच्यावर विश्वास ठेवणार आहेस? ते माझ्यासोबत कसेही वागोत, मला त्याची पर्वा नाही. दुःख उभे साहून तू, प्राणही तिथलेस तू. दुःख उभे साहून तू, प्राणही तिथलेस तू. राहिलो बघत आम्ही, हतबल से होतो आम्ही. साहरी सुख महा. जगणे शिकवी, धरुनी हात सांभाळून घेई. हर्षाला देऊन उजाळा, प्रेमाने
अतूट हे त्यांचे वचन अंतरीही हमी, अतूट हे त्यांचे वचन अंतरीही हमी, येतील परतुनी ते पुन्हा फुलवतील आपुली जिंदगी, आपुली जिंदगी, आपुली जिंदगी, आपुली जिंदगी, आपुली ज्याची भीती होती तेच झालं. शहरातले शिपाई आपल्याला शोधतायत. मी कबरेकडे गेले होते. तिथे तो दगड जागेवरून सरकलेला. तिथे देवदूतही होते. देवदूत म्हणाले, येशू मेलेल्यातून उठलाय, अगदी त्याच्या म्हणण्याप्रमाणे. देवदूत म्हणो किंवा माणूस, मेल्यावर कोणीच जिवंत होत नाही. कसे आहात? त्याचं भूत पहा. तुम्ही लोक का घाबरताय? तुम्हाला शंका आहे का? पहा, माझे हात, माझे पाय, आणि पहा की मी कोण आहे. भूतांकडे माझ्यासारखं शरीर नसतं. तुमच्याकडे खायला काही आहे का? बघा, भूत कधी मासे खात नाहीत. हे सगळं का झालं? आणि तुम्ही जिवंत कसे काय? शास्त्रात लिहिलं आहे की मी दुःख सहन करीन आणि 3 दिवसांनी मेलेल्यातून पुन्हा उठेन. हे खरंच अद्भुत आहे. हे तुमचं आहे. मी हे चोरलेलं. हे पण लिहिलं आहे की सर्वांना सांगा की जे माझा स्वीकार करतील त्यांच्या आत्म्याचा कधीच नाश होणार नाही. ते माझ्यासोबत स्वर्गात राहतील. म्हणून जा आणि जगात सगळ्यांना माझी शिकवण द्या आणि त्यांना परमपित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. मी दिलेल्या आज्ञा त्यांना पाळायला शिकवा. मी नेहमी तुमच्या सोबत राहीन, या जगाच्या शेवटपर्यंत. गॅलरीचे लोक हो, आकाशात काय पाहत आहात? येशूला स्वर्गात घेतलं गेलं आहे. पण एक दिवस तो परत येईल, तसंच जसं तुम्ही त्याला वर जाताना पाहिलं आहे. थांबा. येतील परतुनी ते पुन्हा फुलवतील आपुली जिंदगी, आपुली काय चमत्कार आहे. आपुली स्वर्ग सुंदर मनमोहक ही दुनिया आहे. इथे कधीही नवती कल्पना. स्वर्ग सुंदर मनमोहक ही दुनिया आहे. इथे कधी
वसे हा